ठिकाणी तुम्ही जे बनावट आईस्क्रीम बनवतात असा जो पर्दाफाश केला कथित प्रकरण, ते नेमकं काय आहे, पुढे काय झालं? साहेब नमस्ते, सर्वांना जय शिवराय. आपण पाहतोय की 14 नंबर या ठिकाणी परवा रात्री या सगळ्या तरुणांच्या सहकार्याने आपण या जो बनावट आईस्क्रीमचा कारखाना होता, आपण सगळ्या मीडिया समोर या ठिकाणी दाखवलं की इथं कशा पद्धतीने काम चालते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट साहेब, तुम्ही इथं आले, तुमचे धन्यवाद. तुम्ही पाहताय इथं, मला सांगा की तुमच्या दृष्टिकोनातून इथं कुठं वाटतं आईस्क्रीमचा कारखाना आहे? असं वाटतं बिल्डिंग मटेरियलचं कुठेतरी गोडाऊन आहे. म्हणजे ते सगळं काम जे चालू होतं हे सगळं रात्रीचं चोरून लपून काम सुरू होतं. हे आमचे जे 14 नंबर इथे स्थानिक तरुण आहे, हे इथं रात्रीचं 4-5 दिवसापासून यांना संशय होता की इथं नेमकं काम तरी काय चालतंय. माहितीच नव्हतं कोणाला की इथं आतमध्ये आईस्क्रीमचा कारखाना आहे. हे फार धक्कादायक आहे. आणि ज्या वेळेस परवा रात्री या सगळ्या मित्रांचा मला फोन आला, आम्ही नारायणगाव तात्काळ या ठिकाणी आलो. इथं पोलीस डिपार्टमेंटचे पण काही कर्मचारी उपस्थित होते. पण ज्या वेळेस सगळी परिस्थिती पाहिली साहेब, एकीकडे केमिकल पडलंय. कर्मचारी कोण कोण होते, नाव माहिती? हासे साहेब होते, भुसवरे आले नंतर, म्हणजे होते पोलीस कर्मचारी. पण ज्या वेळेस साहेब आम्ही सगळी परिस्थिती पाहिली त्यावेळेस एकीकडे डिटर्जंटचं लिक्विड, एकीकडे काही फ्लेवर होते, एकीकडे काही केमिकल होते. अगोदर होते का नंतर होते? अगोदर होते. तुम्ही किती वाजता आले? मी काहीतरी 11:15 वाजता आलो असेल. अगोदर पोलीस डिपार्टमेंटची गाडी होती. आणि आतमध्ये ज्यावेळेस आम्ही सगळं परिस्थिती पाहिली, एकाच ठिकाणी साहेब, मी खात्रीशीर सांगतो, एकाच ठिकाणी डीप फ्रीज, बाजूला ते डिटर्जंटचे लिक्विड, केमिकल, मी तुम्हाला व्हिडिओद्वारे पण दाखवू शकतो, हे सगळे एकाच ठिकाणी होतं. आणि तिथून पुढे पाहिलं काही आईस्क्रीमच्या काही मस्टरी होत्या आणि आईस्क्रीम सगळ्या डीप फ्रीजमध्ये होत्या. आणि तुम्ही पाहताय की इथं बाजूला त्यांनी सगळे आईस्क्रीम टाकून गेलेत. यांचं जर एवढं प्रोडक्ट चांगलं होतं, यांनी आईस्क्रीम टाकून जायचं कारण काय? बरं, आईस्क्रीम टाकली 2 दिवसापूर्वी. आईस्क्रीम साधी किती वेळात वितळती? जी आपण खव्याची माव्याची आईस्क्रीम खातो, फार फार तर 10 मिनिटं 20 मिनिटं. ही आईस्क्रीम बघा अजून ते तसंच पडलेलं आहे. त्याचा एवढा घाणवास येतोय. साहेब आमचं म्हणणं एकच आहे, हे कोण कारखाना चालक जे आहेत, ह्या असे कारखाना चालक जर बनावट पद्धतीने करत असतील तर हे जुन्नर तालुक्यातील लोकांशी जीविताशी खेळण्यासारखं आहे. ही जी मावा कुल्फी जी आहे, ही लहान मुलापासून ज्येष्ठांपर्यंत आवडीने खातात साहेब. कुठली यात्रा असू द्या, शनिवार रविवार असू द्या, कुठं आईस्क्रीम पार्लर असू द्या, ही पोरं आवडीने खातात. आणि साहेब त्यांचं जे म्हणणं आहे, काल आम्हाला कळतंय की एफडीएला त्यांनी असं कळवलंय की डिटर्जंटची पावडर आणि आईस्क्रीमचा कारखाना, आमचे असे 2 व्यवसाय वेगळे, परंतु आम्ही ते एका ठिकाणी करत होतो. आता मला सांगा साहेब, भारतात नाही जगात कुठं असं एखादं उदाहरण आहे का की आईस्क्रीमच्या कारखान्यात कोण डिटर्जंटची पावडर बनवते, कोण साबणाचा कारखाना बनवते? म्हणजे किती पळवाट. काल एफडीएच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही सांगितले की अशी पळवाट जर ती काढत असेल तर साहेब तुम्ही यांना थारा देऊ नका. अशी लोक जी त्यांनी काय सांगितलं, त्यांचं काय म्हणणं थोडक्यात की आमची वेगवेगळी बिलं आहे. अशी बिलं किती निर्माण करू शकतात? बिलं खोटी पण करू शकतात साहेब ते. पण एकाच ठिकाणी या सगळ्या तरुणांनी पाहिलं, सगळ्या ग्रामस्थांनी पाहिले. त्या दिवशी अजून संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ होते, सगळ्यांनी प्रत्यक्षदर्शी पाहिले की एकाच ठिकाणी आईस्क्रीमचं सगळे डीप फ्रीज, सगळं केमिकल, सगळं ते फ्लेवर आणि डिटर्जंटच्या लिक्विड, घातक सगळे असे जे केमिकल होते किंवा ॲसिड होते, हे सगळे एकाच ठिकाणी आम्ही सगळ्यांनी पाहिले साहेब. म्हणून आम्हाला तळपायची आग सकाळी गेली. कारण आज हा लहान पोरांच्या जीविताशी खेळ, आपल्या सगळ्या सर्वसामान्यांच्या जीविताशी खेळ. यांनी ताटात अन्नात, आता म्हणजे जेवायच्या ताटात अन्नात आपण म्हणतो विष कालवल्यासारखं, तसं यांनी हे केलेलं आहे. हे आपल्याला मान्य नाही साहेब. मी म्हणतो हे कारखाना चालक कुठले असू, कोणाचे असू, परंतु अशा गोष्टीला थारा हा जुन्नर तालुका कधीही घालणार नाही. या संदर्भात एफडीएने काल तत्काळ कारवाई करून त्यांचा परवाना पण रद्द केलाय. एफडीएचे पण धन्यवाद. परवाना जो रद्द केला तो कुठल्या बेसवर केलाय? स्वच्छता नाही म्हणून साहेब, त्यांनी जे सगळं प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली असेल एफडीएने, आणि त्यानुसार त्यांनी समजा कालच्या काल लगेच लायसन कॅन्सल केले. आणि ते पुढे त्यांनी सांगितलं की जे सॅम्पल जे गेले चेकिंगसाठी त्याचा रिपोर्ट येऊन ते पुढची पण कारवाई करणार आहे. या संदर्भात जर सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या, आणि आम्हाला साहेब ह्या गोष्टीची खात्री आहे की ज्यावेळेस आपण आईस्क्रीमचा कारखाना पाहतो, इतर ठिकाणी पण आपण पाहतो ना, कुठेतरी दूध दिसतं, कुठेतरी खवा दिसतो, कुठेतरी मलाई दिसते, कुठेतरी साहेब साखर दिसते, काहीच नाही, परंतु आईस्क्रीम रेडी. इथं आम्ही त्या दिवशी पाहिलं, ह्या तर गोष्टी कुठल्या नव्हत्या, परंतु आईस्क्रीम तर तयार होती डीप फ्रीजमध्ये. आणि तुम्ही आता पाहिलं की हे सगळे ते इथं सगळे स्थानिक सांगतात की रात्रीचे पाठ येऊन यांनी सगळं सामान पण भरून नेले, बरोबर ना? म्हणजे इथं आतमध्ये लॉक करून गेलेले आहेत. माझं उलट या निमित्तानं एफडीए असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, यांना माझी विनंती आहे की अशा लोकांना बिलकुल थारा घालू नका. नारायणगाव पोलीस डिपार्टमेंटने पण अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. आमची भावना समजून घ्या ना. आज जर अशा आईस्क्रीमचे कारखाने डोळ्यासमोर आपल्या सगळ्या
आपल्या लोकांच्या डोळ्यासमोर जर असं होत असेल, उलट ह्या तरुणांचे मला धन्यवाद द्यायचे, यांनी जागरूकता दाखवली, सतर्क झाले. जुन्नर तालुक्यातील सगळ्या माझ्या तरुणांना विनंती, असा कारभार जर कुठं होत असेल, आता शेवटी आपल्या जीविताशी गेले, तुकाराम मुंडे साहेबांचे खरं तर धन्यवाद दिले पाहिजे. त्यांच्यामुळे खरं तरी जागरूकता आली साहेब. तुकाराम मुंडे साहेबांनी जे आपण पाहतोय की गेल्या 3 महिन्यापासून जे सुरुवात केली आहे, दूध भेसळ असेल, बाकीच्या गोष्टी असेल, आणि आज तुकाराम मुंडे साहेबांच्या माध्यमातून लोक पण जागृत झाली. इथून माग एवढी भेसळयुक्त आपण खात होतो, कधी आपल्या कल्पना नव्हती. पण जुन्नर तालुक्यात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. आपण एकीकडे म्हणतो, एकीकडे आपण एवढंच सांगतो की शेतकरी पेस्टिसाइड वापरतात म्हणून कॅन्सरचं प्रमाण वाढते, पण याच्यापेक्षा घातक ही अशी भेसळ आहे साहेब. हे कोणाला कल्पना नव्हती. माझ्या कधी स्वप्नात पण आलं नव्हतं की आईस्क्रीमच्या कारखान्यात कुठलं केमिकल असू शकतं, कुठलं डिटर्जंटचे लिक्विड असू शकतं. आम्ही टीव्हीवर काही ठिकाणी पाहिलं होतं की शॅम्पू पासून, डिटर्जंट पासून दूध तयार करतात. हे तर काल आम्ही प्रत्यक्ष पाहिलं. म्हणून आमचं म्हणणं आहे साहेब की अशा लोकांना कुठलीच पाठीशी घालू नये. जुन्नर तालुक्यातील सगळ्या आईस कॅन्डी कारखान्यांची चौकशी व्हावी. झालीच पाहिजे साहेब. का नाही करावी? आईस कॅन्डीचे नाही, जे असे जे फूडमध्ये जे आहेत चांगलं करताना साहेब, चांगलं केलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जुन्नर तालुका हा सगळ्यांना समजून घेणारा तालुका आहे. अनेक बाहेरची लोक येऊन पण इथे व्यवसाय करतात ना. चांगलं करा, चांगलं करायला कोणाचं हे नाही, आमचं कोणाला पोटावर पाय पण द्यायचं नाही. परंतु अशी जी लोक करत असेल, नारादम आहेत. मी तुम्हाला त्या दिवशी पण आवर्जून उल्लेख करतो, दारू विकणारा जो असतो तो म्हणतो आमच्याकडे दारूच मिळते, दारू पिणारे तिथे जातात. परंतु साहेब हे घात करतात हे प्रत्येकाच्या आयुष्यात. कारण लहान लेकरांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेजण दूध पितात, आईस्क्रीम खातात. म्हणजे तुम्ही ताटात विष घालवताय ना लोकांच्या. तुम्ही एका गोष्टीचं बघा, आता दूध भेसळाचं जे प्रकरण चालू होतं, जे सर्वसामान्य जे कष्टकरी लोक आहे, शेतकरी लोक आहे, यांच्यावर कुठेतरी अन्याय होते. म्हणजे यांनी एवढं कष्ट करायचे, जनावरं सांभाळायची, आणि यांनी कुठेतरी कवडीमोल दराने दूध विकायचं. साहेब हे केवळ भेसळीवाल्यांमुळे. जरी भेसळीचं सगळं जर बंद झालं तर शेतकऱ्यांच्या पण दुधाला चांगला भाव वाढेल, त्यांची मागणी चांगली वाढेल, आणि नवीन नवीन तरुणांना गोठ्याचे व्यवसाय करता येतील. आज जे अनेकांनी गोठ्याचे व्यवसाय केलेत हे तोट्यात गेले, त्याचं कारणही भेसळीवाले साहेब. म्हणून आमचं उलट ही एफडीएच्या माध्यमातून जी कारवाई होती, मुंडे साहेबांना तुमच्या माध्यमातून विनंती असेल, तुम्ही पण लगेच तुम्ही जागृत पत्रकार आहात. अशा पद्धतीने साहेब जर आपल्या तालुक्यात, जर जुन्नर तालुक्यात जर अशा गोष्टी होत असेल तर त्याला हा जुन्नर तालुका कधीच थारा देणार नाही. एफडीए ने काल 3 दिवसापूर्वी कारवाई केली, तेव्हा या आईस्क्रीमच्या काड्या टाकल्या इथं, पण त्या अजून विरघळल्या नाही. आम्हाला फक्त दुधाच्या प्युअर आईस्क्रीम पाहिजे. या भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे. या भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे. या भेसळखोरांवर कारवाई झाली पाहिजे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.